मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी तवा 8-9 वर्षाची होती. कुणाच्या बी रानात आम्ही पुरी कामाला जायचो. 5-6 वाजूस्तवर कसल्या बी कामाचा पिट्टा पाडायचा. दिस मावळाय गयावानी घुंगार वाजवीत घराकडं यायचं. वाटेत रेल्वेचं रूळ लागत्या ती. अलीकडं पलीकडं समद मुरमाड रान, त्याच्या शेजारीच रुंदाट वडा, डोळं फिरवणारं आक्कड बाचकड. वड्याच्या कोपऱ्या कोपऱ्यानं पेंडार उतारल्यागत गाव वसल्यालं. आमचा ठिय्या पार पिंपळाकडं. रोळ वलांडून रोजचं जावं लागायचं. उमरा वलांडल्यावानी पलीकडनं अलीकडं यायचं. मी आणि कमलीचा धाकटा भाऊ परशा घराकडं निघालो होतो. तेवढ्यात बेदंकडच्या बाजूला गाडी धडाडली. मला एक इगत सुचली. आईनं दिल्यालं 2 पैसे माझ्याजवळ होतं. उगीच आपलं थुका लावून रुळावरती ठेवलं. आता गाडी येईल, थडथडत नाचत जाईल. 2 पैसे रुपया एवढं हुत्याली. आई सुधीक चाट होईल. मी आपल्याच नादामध्ये होती. परशाला दोन्ही खांद्यावनं हात टाकून अंगाशी धरला. गाडी धाडधाड आवाज मारत आली आणि बघता बघता गेली सुद्धा. बाई ग, केवढा आवाज काढतीया म्हणायची. त्या गाडीकडं बघण्याच्या नादात रोळाव ठेवलेल्या पैशावरती ध्यानच नाही. गाडी गेल्यावर बघाय गेली तर कुठं घावायचा असल्या शिल्पारात. काचळांच्या ढिगात बेचकात जाऊन बसला असला म्हणजे दिसायचा बी न्हाय. मस्त हुडाकला पण नाही घावला. जाऊ द्या, गेला असं उडून पंढरपुराकडं पाखरागत. त्याला हवं काय. बरोबरीच्या शेरडा करडांनी ह्या टायंबा पावतर गाव गाठलेलं. कुणाच्या गंजी फिंजीत शिरनाती मजी झालं. नाहीतर एखादा अंमलदाराचं लेख टाळू हाणल. तरा निघाली तर पुलाखालनं वरल्या आळीचा गुलब्या इनामदाराला. उगीच खुसपाट. दारूच्या नादात वाळून कोळ बनल्यालं. डुलत डुलत माझ्या जवळ आलं. क्या लेते, हिथं क्या करत व्हतीस. मी सांगायचं ते सांगितलं. आई कुठाय ते बी सांगितलं. मग नासलेल्या मुखानागत हसला. माझ्या जवळ आला. तोंडावरनं पाठीवरून हात फिरवला. माग उभा राहून दोन्ही हात माझ्या छातीवरती चोळायला लागला. बऱ्याच वेळानं बोलला. जा, लहान आहेस अजून, जा. आणखी 4 वर्षांनी य हिथं पुलाखाली. जा, मी येईन आणायला तुला. राक्षस मेला, गेला. पिची पिची डोळं हलवीत तरंगत गेला. मन चेंबल्यागत झालं. इराकतीला आली होती पण न थांबता मारवडा गाठला. सुटका झाल्यागत वाटलं. अंधारात कंचच घर दिसत नव्हतं. सकाळी उठून मिश्रीसाठी खांड भाजीत होती तर केरू नानाच्या बबीनं हाक मारली. लते, काचा कवड्या खेळायला येतीस का ग. हिच्या बापानं ह्या येळला काचा कवड्या खेळल्या होत्या. सकाळचं उठायचं, पाहरूसं काम आटपायचं, आईला घरकामात मदत करायची. ती 4 शेरड रानामाळात घेऊन गेली की आपण घर राखत बसायचं. बसल्या बसल्या कुठं जळान मोडून ठेवायचं. शेण्या थापायच्या. घरामागच्या गोसावळ्यावरती नजर ठेवायची. 1000 कामं. फावल्या येळात काचा कवड्या खेळायच्या. बबीला काय, सटवाई दिवसभर काचा कवड्याच खेळत असत्या. थप्पाथप भाकरी थापत आई म्हणाली. आज काय करू ग कालवण. डाळी बिळीचं कर काहीतरी. आता कुठाय डाळ घरामध्ये. एखादा कांदा असल. मग आता ग, जा नारायण बापूच्या दुकानातनं 10 पैशाची मसूरची डाळ आण. डाळ कांदा करूया तव्यामध्ये. चटाकरनी डाळ घेऊन आली. आईच्या हाताखाली काम करायला लय बरं वाटतं. दोपारा ऊन भाजाया लागली तशी मी दाराला कडी घालून बबीच्या घरी गेली. बबी आपली बसली होती उणग्या बायगत पाय पसरून. माझ्या परास 4 वर्षानं मोठी. मारवाड्यात उसाच्या काणक्यागत टचबारलेल्या पोरीमध्ये बबीचा तोरा काय न्याराच म्हणायचा. काचा कवड्याच्या डावात तर लय मज्जा. 10 कवड्या बाजूला ठेवायच्या. निम्मा काचा वाटून घ्यायच्या.
पुढच्या पोरीला कळणार नाही अशा बेतानं पाहिजे त्या रंगाची काच हातात घेऊन पालथी मूठ भुईवर टेकवायची. काच वळखण्यासाठी पुढची पोरगी बऱ्याच काचा मुठी पुढं टाकती. आपल्या हातातल्या काचच्या वानाशी वान, रेघशी रेघ जुळणारी काच पुढच्या काचत असली तर डाव तिला, नसली तर साऱ्या काचा आपल्याला. डोसकं चालवून सगळ्या काचा जितल्या की एक कवडी मिळायची. 10च्या 10 कवड्या जितल्या की पुढच्या भिडूला नाक धरून मुतायला लावायचं, आंधळ करून कुठं बी हिंडवायचं. आम्ही आपलं काचा कवड्या खेळण्यात रंगलो होतो तवर सरपंचाचा देण्या आला. काय बबे, खेळ बराच गुमलाय म्हणायचा, असं बापागतच बोलला. बबे एक डोळा बारीक करीत मवाळ हसली. तो पार सोपा चढला. बसला ती बसला अक्षी बबीला खेटून बसला. काळा भिंग गाजर गवतागत वाढलेला देण्या 20-22 वर्षांचा तरी असल. आरबाट पान घोड्यागत ताकद, डोळं पारव्यावानी लालबुंद. अगं ती काळ्या काच शेजारची काच घे हातात, लतीच्या आईच्या आईला बी वळकायची न्हाय. बबीला काच दाखवण्याच्या निमित्तानं तो जास्तच जवळ गेला. पार तिच्या वट्यात हात घातला. बबीनं बी आपला डावा खांदा देण्याकडं झुकिवला. वट्यातला हात बबीनं तिथंच दाबला. तो बी म्हावारला. बबीचा दुसरा हात त्याच्या मांडीजवळ. असं काय दोडं करीत होती जसं काय मला कळतच न्हाय. यगडाव हुतुय ना हुतुय तवर बबी म्हणाली, बास आता. का ग, कटाळा आलाय. दोघं बी एकमेकाकडं डोळं रोखून बघायला लागली. हात अजून बी मांडीलाच चिकटल्याला. मी काहीही न बोलता उठली. काचा शेजारच्या डबड्यात भरल्या आणि गुमान घराकडं निघाली. माझ्या पाठोपाठ न येता दोघं बी आतल्या घरात गेली. आई अगळी पोर. सगळा गाव तिला रिकामा घडा भरल्यागत झालं. पुन्हा न्हाय बबीकडं काचा खेळायला जायचं. आपलं काम भलं आणि आपण भलं. बाजरीची काढणी चाललेली. कामानं माणूस जिथं तिथं गुंतल्यालं. जिथं रोजगार जादा मिळल तिथं बोक्यागत धावतय. आईच्या घरा शेजारची चोखा आप्पाची आणशी लय आळशी होती. बाप राब राब राबायचा आणि ही लडदूवानी बसून खायाची. गुजर मारवाडी जातीच्या बायावानी अंगापिंडानं सुटल्याली, गुबगुबीत, रंग उगीच तेलकाट, उंचीनं बुटकी पण मातललेल्या रेडीगत तयार. एकदा मॅच म्हणलं, आनसू अक्का दिसभर बसून असतीयास, चल की जरा बाजरी काढायला. कुणाच्यात? शिकू बुवाच्यात. नग ग बया, बुट्टीभर कणसावरती भागवल त्यो. लय शानी हायस. गावात त्याच्या इतका रोज कोण देतय ग? घरात बसून काय माहित असणार हाय व्हय तुला? चांगली शेभर कणस मिळत्याली बघ. माझ्या आईनं बी दुजोरा दिला. अगं अनुसया, तेवढंच शेर चिपट दानं ग. कुठं पावसाळ्यात दाताला कण्या लावत बसतीस मागणं. टिपाडागत गोल गरगरीत आणशी तयार झाली. त्या दिवशी शेकू बुवाच्यात 10-11 तरी माणूस होता. कुठनं एवढं रोजगारी त्यासनी मिळत्या ती कुणान ठाव. परतेकाची काढणी चालली या तरी परतेकाला रोजगारी मिळत्यातीच. कुठनं प्याव फुटल्यागत माणसं गर्दी करत्या ती कुणान ठाव. सरासरा कामाला सुरुवात झाली. शेकू बुवा बजावून गेला. दिस मावळायला ही 4 एकराची पटी पडली पाहिजे. काय बोलायचं. भरत्याली नदी पळून जायचं असल्यावानी वाटलं. कामाचा भराटा सुरू झाला. बाजरी काढायला लय बरं वाटतं. आरगड गिडकापासारखी जात कठीण न्हाय की पाल्यानं चरा कापायचं भ्यान हाय. प्रत्येक ताट कसं बारीक आणि शेलाट. निर्वासित बायागत किडकिडीत पण ढांगुळ टकुऱ्यावर गेल्यालं. यंदा बाजरी बरीच म्हणायची. रोग बी काय पडला नव्हता. कुठतरी एखादं कणीस कायनीत गुतल्यालं. बाकी कंस दीड लांब सडक होतीत. कटाळा आला की खाली बसायचं. बारकी कंस मोडून घ्यायची. वट्यातच हातावर रगडायची. बारीक बारीक दाणं जरासं वलसार, पोट भरून निंबूर खायचा. कणीस जर समद झडत नसल तर इटकारावर नाहीतर कौलावरती आडवं घासायचं. सरारा मोती गळल्यागत बाजरी गळत्या. मग राहिलेली पिशी टाकून द्यायची. मालक काय बोलायचं न्हाय. एखादं खवाट भेटायचं कवा तरी इदार कल्यागत. मी, आमची आई आणि शंकर बापूची बायको गप्पा मारत बाजरी काढत होतो.
खरं म्हणजे बाजरी उपटून काढायला हवी, पण चेंगाट मालक उपटून काढायची म्हणजे रुपया रोजगार जास्त म्हणून ह्यो कापायचा खाक्या. पुढं नांगरटीसाठी घालिवणार 200 रुपये, पण आता 50 रुपयांसाठी सडाचं जाळं रानभर ठेवणार. का आपल्याला करायचंय? दुपार टळल्यावरती ध्यानात आलं, आणशी कुठाय? कामाच्या नादात ध्यानच नाही. मनात म्हणलं, गेली असल परसाकडं. जेवणाच्या टिपणाला आईला बी सय झाली, तर पोरीचा पत्ता कुठाय? कुठं बेल घालायला गेली कुणान ठाव. शेकू बुवाला विचारलं तर त्यो म्हणला, मला बी माहित नाही. आईची सुदबुद हारल्यागत झाली. दुसऱ्याची पोरगी कशाला आणली कुणाला ठाव. आता लहान आहे व्हय ती, नको ते विचार डोसक्यामध्ये या लागलं. टकुऱ्यावरती कावळ्यांनी कालवा केल्यागत आम्ही यरबडून गेलो. विचार करत करत इळा आपला चाललाय सरारा. पाठोपाठ कडप्या वाढत चाललेल्या. पाच शेवट भिडती या तवर वड्याच्या पलीकडनं एक कार्ट बोंबाललं. पळा पळा, एक बाई वड्याच्या काठावरती पडली या. सारीच धावली. वड्याच्या कडनं दाट किंजाळ उगावल्यालं. मोळी कांडाच्या वरच्या बाजूला वाळूचा थर साठल्याला आणि त्यावर आणशी उघडी बंब पडल्याली. उन्हाला झोपल्यावानी. बाय 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 बाय, केवढ्याला पडली ही बाजरी. कुणी किरड्यानं आपली आई निजीवली. माझी आई तोंडाला येईल ती बोलायला लागली. पाताळ कसं तरी अंगाभोवती गुंडाळलं. चोळीच्या पार चिंध्या झालेल्या. भाकरीवरती झाकायला आणलेला टावेल तिच्या छातीला बांधला. आमच्या पाठोपाठ आणखी 7-8 बायका पळत आल्या. सगळ्यांना माग सारून खवाळलेली कोयनाय पुढं आली. ती शिव्या देण्यात लय पटाईत. साऱ्यांच्या ध्यानात काय यायचं ती आलं. मी इतकी वयानं बारीक, पण म्या बी लगीच वळखलं. कोयनाय तडकली. किरड्याला खाज भागवायला आयभन नव्हती व्हय, दुसऱ्याच्या पुरीवरती कशाला डांबार वतायचं. माझ्या आईनं पातळाचा पदर वड्यातनं भिजवून आणला. गारी चूक पाणी तोंडावरती पडल्या पडल्या आणशी सुदीव आली. सर्कशीतल्या पोरींच्या वाणी भरदार पोरगी, पण पार सुकून गेली होती. सुदीव आल्यावर तिनं जरा इकडं तिकडं बघितलं. पटकीन उठली. पाताळ सावरायला लागली. छातीवरच्या चोळीच्या चिंध्या बघून भारजाई अक्काच्या गळ्यात पडून रडायला लागली. कोयनाय माझी आई तिच्या पाठीवरनं हात फिरवायला लागली. मला काय करावं समजना. तिच्या हातातलं काकणाचं तुकडा अवतीभवतीनं पडल्याली. काचा कवड्या खेळायला याचावं असं वाटलं, पण नाही घेतलं. कुणीतरी नाचून गेल्यागत वाळूत पावलं उमाटल्याली. कोयनाय पुन्हा पुन्हा खाकरत विचारायला लागली. कंच्या किरड्यानं केलं सगळं. नाव तर सांग त्याचं. नाही त्याचं शेमनं धरून पिरगाळलं तर नाव बदल. बराच वेळ ती बडबडत राहिली. आणशी रड रड रडली. गप झालीन पुन्हा हुंदका आवरीत म्हणली, तो पुजाऱ्याचा लंगडा सुदाम्या, त्यानंच गाठली. मी मस्त पळाली, पण म्हणला खून करीन. त्या उंबरापासनं हित पावतरी जीव घेऊन पळत आली. पाणी सुधीक पिऊ दिलं नाही मुडद्यानं. सुदाम्याचं नाव ऐकून सर्व्या बायका टवकारल्या. कचेरीत पट्टवाल्याचं काम करणारा सुदाम्या रोज कोरेगावला जायचा. येताना भरपूर दारू प्यायचा. प्रत्येकाला शिव्या देत यायचा. सुट्टी असली म्हणजे भुरगांजाचा फास घेऊन झाडकांड फिरायचा. तसाचा झाला असणार. आणशीला बघितल्यावरती त्याला कुठलं चैन पडायला. ताणून धरले असणार. आई ग, आपलं पुढं कसं होयाचं. भाकरीत सापाची कातन दिसल्यावानी अंगावरती झरझरून काटा आला. भारजाई म्हणाली, तो लंगडा कवापासनं असं करायला शिकला म्हणायचा. अरे देवाचा पुजारी तू, अशी रड करून काय र पदरात पडणार हाय तुझ्या. शेवंता वहिनी सुधीक चिडली. सखवर आत्या तर लाल भडक झाली. कोयनायनं पुन्हा तोंड उघडलं. ही मराठी माणसं सवताला अंमलदार समजत्याती. आमच्या हातचं ह्यांना पाणी सुधीक चालत नाही आणि आमची गाण कशी चालती. समद मुडदा वांदराच्या जायपीगत धडाडा मरणात तरी कसं. त्या दिवशी गावभर बोंब. आणशीचा बा आमच्या आईवरच चिडला. गतकाळे तुला अक्कल नव्हती व्हय. नवरा मेल्यापासनं तू भवानीगत हिंडत्यास ती हिंडत्यास आणि दुसऱ्याची पोरगी कशाला बाटवायला नेलीस ग. तुझी पोरगी तिथं नेऊन पासली नाही का पाडायचीस.
बाय 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 बाय. एक का दोन 1000 शिवी त्यानं आईला मुजली. कुणीकडनं आणशीला न्यायची बुद्धी सुचली असं तिला झालं. मी तर पेंगूनच गेली. आई जळत्या लाकडानं मारल असं वाटलं. पण माऊली काहीही बोलली नाही. सेवागिरीच्या गायवानी गुमान राहिली. समजूतदार मन तिचं. दुसरी बाय असती तर भांडत बसली असती. आणशीचा बाप तसा गरीब, पण खवायला म्हणजे 10 माणसांना भारी. रेल्वेत शिल्पाराखाली खडी भरायचं काम करायचा. एकदा साहेबाच्या डोसक्यात म्हणे फावडं घातलं होतं. खरं खोटं ते देवच जाणं. आता काय करतू या कुणान ठावं. राती तिच्या घरामोहर बऱ्याच माणसांनी गर्दी केली. प्रत्येकाचा सूर वेगळा. गप बसून अजाबात उपयोग नाही शिरंगांना. पुजाऱ्याच्या त्या लंगड्या कार्ट्याला महादेवाच्या देवळामोहर उभं करा. अरे महादेवा पुढं कशाला. पुजाऱ्याचाच देव त्यो. त्याच्याच बाजूना मानगुट हलवणार. आपल्या लक्ष्मी आईच्या पुढं आणा. चिरक्या आवाजाचा रामाप्पा म्हणाला. भडव्याचं पायच हाणायला पाहिजे ती. किशा कांबळे म्हणाला. आजारी गडी हातरुणातनच बोलला. अरे बाबा का उगीच वादंग लावतायसा. कोण ऐकतय आपल्या जातीचं. म्हातारा रमसू तात्या म्हणाला. रमसू तात्या तुम्ही गप बसा मसुबागत. आणशीचा बा 10चा आकडा असलेल्या नागागत ठिसकारला. त्या पुजाऱ्याला आणि त्याच्या पोराला चावडीवर जा विचारणार हाय. गरीबाचा विचार झाला तर ठीक, नाहीतर गाव पेटवायला रिकामा. चावडी मोहर माणसांचा गलका सुरू झाला. मारवाड्यासकट अख्खा गाव तिथं जमल्याला. 12ची गाडी गेली तरी माणसांची बडबड चालूच होती. पेंग आला होता तरी मी आपली कान पाडून ऐकत बसल्याली. बोलून बोलून सारी महार थकली तरी मराठी माणसं गप्पच. पारावरती गर्दी करून 1000 माणूस बसलेलं. साऱ्यासनी माग सारीत मारती दादाचा रामा पुढं आला. अख्खा महारवड्यात तेवढा शिकल्याला. पुढं येऊन म्हणाला. पुजारी तुमच्या पोराला म्हणावं पाय धरून माफी मागा पुरीची. कायद्यानं गुन्हा हाय ह्यो. उद्या पोलीस पार्टी आणू आम्ही. थोडा वेळ माणसं जरा गप झाली. इसवास बुवा पुढं आला. पायातला बूट काढून हातात घेत म्हणाला. अरे धेडग्या तू कशाला सांगतोयास. आमचा आम्ही पंच बघून घेऊ. जावा निर्णय उद्या देऊ. नाही आत्ताच निवाडा झाला पाहिजे. चोखा आप्पा म्हणाला. असं व्हय. असं म्हणत बाबू पाटील उठला. पारावरच्या साऱ्या माणसांकडं पिवळी जरद नजर टाकली आणि बोलला. अरे बघतायसा काय बावळटावानी. हाना मार बुटानं सडका. यकायकी काय झालं कुणान ठावं. पळता भुई थोडी. अंधारात दिसल त्या वाटनं मार पळाली. बायकांची आतडी गळ्याला आली. काहींचं डोसकं फुटलं. कुणाचा सदरा फाटला. कुणाच्या पायात समधी पांजर घुसली. दैना दैना जन्माची दैना. राती 2:30च्या सुमारास आणशीच्या घरात आवाज आला. तशी लगीच मी जागी झाली. आई बी उठली. माझ्या तोंडावरती हात ठेवून म्हणाली. बोलू नग. कुडाच्या डोबळ्यातनं आम्ही पलीकडं बघितलं. 5 पंच पुजारी आणि सरपंच आणशीच्या घरात. सगळ्यांच्या हातात हत्यार. एकानं आणशीच्या बापाच्या नरड्यावरती पार ठेवल्याली आणि हातातला भाला आणशीच्या छातीवरती रोखल्याला. सरपंच म्हणाला. कुठं बोंबलायचं न्हाय. पोलिसांना सांगायचं न्हाय. उद्या चावडी मोहर म्हणायचं माझ्याच पुरीची चुकी होती. गावापुढं मी माफी मागतो. विचार फिरला तर सारा मारवाडा पिटवून देऊ. समजलं काय. डाव्या हातातलं अर्ध्या किलो वजनाचं कडं पाठीमाग सारीत सरपंच बोलला. सारं चिडीचिप. दुसऱ्या दिवशी उन्हात पाऊस पडल्यावाने गाव स्वच्छ. आपापल्या कामधंद्यामध्ये रमून गेल्याला.